माया लग्नानंतर 4 महिन्यांनी माहेरी आली होती. त्यामुळे तिचे माहेरचे सगळे कुटुंब एकत्र बसून हॉलमध्ये गप्पा मारत होते. घरची सून कोमल सगळ्यांसाठी नाश्ता बनवत होती. तिने नाश्ता बनवला आणि बाहेर सगळ्यांसाठी घेऊन आली. प्लेटमधला नाश्ता बघून तिची सासू म्हणाली, कोमल, तू पोहे का बनवलेस? तुला माहीत आहे ना, तुझ्या नंदेला डोसा खायला खूप आवडतो. माझी मुलगी लग्नानंतर एवढ्या महिन्यांनी माहेरी आली आहे आणि तू तिला असला साधासुद्धा नाश्ता करून खायला घालत आहेस. कमीत कमी नाश्ता तरी तिच्या आवडीचा बनवायचा होतास. सासूचं बोलणं ऐकून कोमल म्हणाली, आई, मी दुकानात गेले होते, पण आपल्या शेजारचे दुकान बंद होते. तिचं बोलणं ऐकून तिची सासू तोंड वाकडं करत म्हणाली, आपल्या इथलं दुकान बंद होतं तर दुसरीकडे जाऊन त्या दुकानातून आणायचं होतं ना. मला माहीत आहे ही सगळी तुझी कारणं आहेत. माझ्या मुलीला चांगलं बनवून घालायचं म्हटलं की तुला नको वाटतं. तिचे सासरे बायकोचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाले, अगं मालती, कशाला वाद वाढवत आहेस? सुनबाईने पोहे बनवले आहेत ना, मग आता आपण सगळे हाच नाश्ता करूया. आत्ता तर माया माहेरी आली आहे, अजून 10 दिवस राहणार आहे. मग नंतर तिच्या आवडीचे पदार्थ करून तिला खायला घाल. वडिलांचं बोलणं ऐकून माया म्हणाली, पण बाबा, जेव्हा खायची इच्छा झालेली असेल तेव्हाच खाल्ले जाते. आत्ता माझा डोसा खायची इच्छा होती, मग नंतर करून खायला घातलं तर त्याचा काय उपयोग होणार? वहिनीला बनवायचं नव्हतं तर तिने तर तसं सांगायचं होतं ना. मी स्वतः दुकानातून पीठ आणून किचनमध्ये जाऊन माझं मीच बनवलं असतं. मला काय माहीत नाही का की डोसा कसा बनवायचा असतो, चटणी कशी बनवायची असते? तिचे वडील म्हणाले, माया, तू गोष्ट का वाढवत आहेस? सोडून दे ना, आता जे बनवलं आहे ते खाऊन घे. हे ऐकून त्यांची बायको रागात म्हणाली, अहो, तुम्ही सुनेला पाठीशी घाला आणि मुलीला ज्ञान सांगा. एवढ्या दिवसांनी माझी मुलगी माहेरी आली आहे, मग असं नाही की तिच्याशी 2 गोष्टी प्रेमाने बोलाव्यात. चूक तुमच्या सुनेने केली आहे. तिला बोलायचं सोडून तुम्ही आपल्या मुलीलाच बोलत आहात. मुद्दामून शेवटच्या वाक्यावर जोर देत म्हणाल्या. हे शेवटचे वाक्य खोलीतून बाहेर येत असणाऱ्या त्यांच्या मुलाने मयूरने ऐकले. शेवटी त्याला ऐकवण्यासाठीच तर त्याच्या एवढ्या जोरात बोलत होती, कारण त्यांना त्यांच्या मुलाचा राग चांगलाच माहीत होता. त्याला लगेच राग येत असायचा, तरी पण जाणून बुजून मुलामध्ये आणि सुनेमध्ये भांडण लावून द्यायचं काम करत असायच्या. मयूर एवढा महान आहे की छोट्याशा गोष्टीवरून पण घरात तमाशा उभा करत असायचा. मयूर हॉलमध्ये येत बायकोला म्हणाला, काय झालं कोमल, तू मायासाठी डोसा का बनवला नाहीस? मला सांगितलं असतं तर मी ऑनलाईन पीठ ऑर्डर केलं असतं. तू का बनवला नाहीस? नवऱ्याचं बोलणं ऐकून कोमल घाबरत म्हणाली, अहो, मी बनवायला नकार दिला नाही. मी तुम्हाला पीठ ऑर्डर करायला सांगण्यासाठी खोलीत आले होते. त्यावेळी तुम्ही फोनवर बोलत होता आणि तुम्ही इशारा करून मला शांत राहायला सांगितलं. त्यामुळे माझ्या फोनमध्ये बॅलन्स संपला होता, म्हणून मी आपल्या जवळच्या दुकानात आणायला गेले, पण दुकान बंद होतं. सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू जाणून बुजून गोष्ट वाढवत म्हणाली, अगं, आम्हाला बोलली असतीस तर आम्ही काय नाही म्हणालो असतो का? त्यांचा नवरा गोष्ट तिथे संपवण्याचा प्रयत्न करत मध्येच म्हणाले, चला आता गोष्ट वाढवू नका. पोहे आणि चहा गरम आहे तोपर्यंत सगळ्यांनी नाश्ता करून घ्या. वडिलांचं बोलणं ऐकून मयूर लगेच म्हणाला, बाबा, पोहे का म्हणून खायचे? जर मायाला डोसा खायचा आहे तर आज घरात डोसाच बनणार. हिला काय डोसा बनवायचा कंटाळा आला आहे का? किती कारणं शोधत आहे. त्याचे बाबा म्हणाले, गप्प बस मयूर, एवढा राग पण चांगला नाही. आणि आज जर मायाला डोसा खायचा आहे, मग तेवढ्यासाठी तू तुझ्या बायकोला किती बोलत आहेस? लग्नाच्या अगोदर माया तुझ्याकडे कितीतरी गोष्टी मागत होती, तेव्हा तर तू कधी तिला आणून दिल्या नाहीस. मग आज काय एवढा उतावळा झाला आहेस? आता माया 10 दिवस इथे राहणार आहे, मग तिच्या आवडीचा नाश्ता परत बनवता येईलच ना. आता सगळ्यांनी गुपचूप जो बनवला आहे तो नाश्ता करून घ्या. त्याचे वडील मोठा आवाज करून म्हणाले. तसे सगळे शांत झाले. मयूर पण शांत बसला. मयूरला किती पण राग आला असला तरी तो त्याच्या वडिलांच्या समोर जास्त काही बोलत नव्हता. पण रागात त्याने डोळे मोठे करून बायकोकडे, कोमलकडे बघितलं. त्याला असं रागात बघून कोमल मनातून खूप घाबरली. आता तिचा नवरा तिच्यासोबत काय करेल
याचा विचार करून ती थरथर कापायला लागली. आता तरी सगळे लोक चहा नाश्ता करून आपापल्या कामाला लागले. माया तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला निघून गेली आणि तिची आई जवळच्या मैत्रिणींच्या घरी चुगल्या करायला निघून गेली. तिचे सासरे त्यांच्या दुकानात गेले, पण आज रविवार असल्यामुळे तिच्या नवऱ्याला सुट्टी होती, त्यामुळे तो घरातच होता. इकडे कोमल किचनमध्ये काम करत होती. तेवढ्यात मयूर तिला आवाज देत म्हणाला, कोमल जरा खोलीत ये, मला तुझ्याशी महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे. नवऱ्याचा आवाज ऐकून कोमलला घाम सुटला. ती विचार करायला लागली की आता यांना माझ्याशी कुठल्या महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचं असेल. ती घाबरत घाबरत खोलीत गेली. तिची पावलं जड झाली होती, पण तिने खोलीत जायला थोडा जरी उशीर केला तर तिचा नवरा किचनमध्ये आला असता. त्यामुळे ती हिम्मत करून खोलीत गेली. बघितलं तर मयूर खूप रागात दिसत होता. कोमल घाबरत म्हणाली, अहो तुम्ही मला बोलवलं का? मयूर म्हणाला, माझ्या बाबांकडून मला सगळ्यांच्या समोर ओरडा बसून तुला मजा आली असेल ना? हीच इज्जत आहे का माझी तुझ्या नजरेत? माझी बेइज्जती करून तुझ्या मनाला खूप शांती मिळत असेल ना? कोमल घाबरत म्हणाली, अहो मी बाबांना काहीच सांगितलं नाही. ते तर. त्यापुढे ती काही बोलणार तेवढ्यात मयूरने एक जोरदार कानाखाली तिला वाजवली. एवढ्या जोरात तिला मारलं की सगळी खोली गरगर फिरायला लागली आणि ती चक्कर येऊन तिथेच खाली पडली. खाली पडल्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला. तिचे कपाळ काळे निळे पडले. मयूर तिला म्हणाला, इथून पुढे माझ्याशी इज्जतीमध्ये राहायचं. माझ्यासमोर मोठ्या आवाजात पण बोलायचं नाही आणि नाही माझ्या आईबाबांच्या समोर तोंड उघडायचं. आली मोठी मला 2 गोष्टी ऐकायला लावणारी. मयूर एकसारखं तिला सुनावत होता, पण कोमलला शुद्ध नव्हती की तिचा नवरा तिला काय काय बोलून गेला. जोपर्यंत तिला शुद्ध आली, ती स्वतःला सावरत होती, तोपर्यंत तिचा नवरा खोलीतून बाहेर निघून गेला होता. त्याला बायकोशी काहीच देणं घेणं नव्हतं. कोमलने एक क्षण विचार केला की आईला फोन करून सगळं सांगावं, पण नंतर हा विचार करून गप्प बसली की आईला सांगून तरी काय फायदा? ती तरी बिचारी या सगळ्यामध्ये काय करणार? ती स्वतः मामा मामीच्या भरोशावर जगत आहे. बाबा तर नाहीत. ती लहान असतानाच तिचे बाबा त्या दोघांना सोडून गेले होते. तिच्या आजी आजोबांनी त्यांना त्यांच्याजवळ ठेवून घेतलं नाही, तिथून हाकलून लावलं. तेव्हा तिच्या आईच्या वडिलांनी त्यांना आधार दिला आणि तिचे आजोबा वारल्यानंतर तिच्या मामा मामीने त्यांना आधार दिला. तिच्या मामाने तिचं लग्न लावून दिलं. लग्नाचा सगळा खर्च त्यांनीच केला. सगळं व्यवस्थित बघून मुलाची चौकशी करून मगच तिचं लग्न लावून दिलं होतं. पण जर नशिबातच चुकीचं लिहिलं असेल तर त्याला कोणीच काही करू शकत नाही. आता परत त्यांच्यावर ओझं होण्यापेक्षा इथे राहून सगळं सहन करावं लागणार. आईला मामाला अजून त्रास द्यायला नको. तिच्या मामाने लग्नात कुठल्याच गोष्टीची कमी ठेवली नव्हती. त्यांच्या स्वतःच्या मुलीप्रमाणे कोमलला सांभाळलं होतं. पण आता तिचं लग्न झालं होतं. आज ती त्याच हक्काने परत मामाच्या घरी जाऊ शकत नाही. हाच विचार करत ती रडायला लागली. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. आता जर सासरच्या लोकांना हे कळाले की मुलीच्या बाजूने बोलणारं तिच्या माहेरचं कोणीच नाही, तेव्हा ते लोक त्या मुलीवर अत्याचार करताना कुठलाच विचार करत नाहीत. कारण त्यांना माहीत असतं की तिच्या बाजूनं बोलणारं कोणीच नाही. खूप कमी मुली नशीबवान असतात ज्यांना सासर खूप छान प्रेमळ मिळतं. त्यामुळे कोमल स्वतःच्या नशिबाला दोष देण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नव्हती. दुपारच्या जेवणाची वेळी घरातले सगळे लोक जेवण करायला घरी आले. त्यावेळी कोमल तिच्या खोलीतून जेवण बनवायलाच किचनमध्ये आली. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर काळे डाग पडले होते आणि तिच्याकडे बघून लगेच समजत होतं की खूप रडली आहे. तिला बघून मायेने तिच्या आईला इशारा केला, तसे तिच्या आईने तिला गप्प बसायला सांगितलं. त्यांनी सुनेला एकही शब्द विचारला नाही, कारण त्यांचा नवरा पण तिथेच बसला होता. त्या दोघी मायेलेकी तिच्या मागे मागे किचनमध्ये आल्या. किचनमध्ये आल्यावर मायेने कोमलला विचारलं, वहिनी तुझ्या डोक्याला मार कसा काय लागला? काय झालं? बाथरूममध्ये पाय घसरून पडली तर नाहीस ना? तिचं बोलणं ऐकून कोमल रडायला लागली. हुंदके देत तिच्या नंदेला म्हणाली,
ते तुमच्या दादाने मला. ती पुढे काही बोलणार तेवढ्यात तिची सासू तिला म्हणाली, बस कर कोमल, तुझ्या आणि तुझ्या नवऱ्यामधल्या गोष्टी तुमच्या बेडरूमपर्यंतच ठेवत जा. इथे बोलायची गरज नाही. आणि तुझ्या रडण्याचा आवाज कमी कर. बाहेर तुझ्या सासऱ्यांनी ऐकला तर चांगलं वाटणार नाही त्यांना. जेवण आम्ही देतो, तू चपाती बनवायला घे. दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे. सासूचं बोलणं ऐकून कोमल त्यांच्याकडे आश्चर्याने बघायला लागली. तिला असं स्वतःकडे बघताना बघून तिची सासू म्हणाली, अशी डोळे फाडून माझ्याकडे काय बघत आहेस? लवकर लवकर चपाती बनवायला सुरुवात कर, मी वाढते. एक तर स्वतः असं कांड करतेस. तुला माहीत नाही का की तुझ्या नवऱ्याचा स्वभाव कसा आहे? मग का त्याला जाणून बुजून उत्तरावर उत्तर देता होतीस? आता ही गोष्ट इथेच संपवा. ही गोष्ट बाहेर कुठेच कळायला नाही पाहिजे. घरची सून आहेस, घरातल्या गोष्टी घरातच ठेव. मग तिची सासू त्यांच्या मुलीला म्हणाली, माया, तू तुझ्या बाबांचे जेवणाचे ताट तयार कर. अजून पण सून त्यांच्याकडे बघत असलेली बघून त्यांनी तिला बाजूला सरकवले आणि स्वतः चपाती करायला लागल्या. चपाती झाल्यावर गरम चपाती ताटात ठेवून ते ताट मुलीच्या हातात देऊन मुलीला म्हणाल्या, हे ताट तुझ्या बाबांना देऊ नये. जेव्हा तिच्या बाबांनी मुलीला असं काम करताना बघितलं तेव्हा तिची चेष्टा करत म्हणाली, माया, आज सूर्य कुठून उगवला आहे? तू घरातलं काम करत आहेस. सुनबाई कुठे गेली? तू तर तुझ्या बहिणीची कधीच मदत करत नाहीस. माया म्हणाली, बाबा, असंच आज इच्छा झाली म्हणून बहिणीची मदत करत आहे. तिची तब्येत थोडी ठीक नाही. मुलीचं उत्तर ऐकून तिचे बाबा चकित होऊन तिच्याकडे बघायला लागले आणि थोड्या वेळाने म्हणाले, शाब्बास बाळा, असंच मिळून मिसळून घरातली कामं करत जा. असं म्हणतात की घरातल्या मुलीने आणि सुनेने मिळून घरातली कामं केली तर घरात सुख शांती नांदते. जा, या आनंदात मी अजून एक चपाती खाणार आहे. बाबांचं बोलणं ऐकून माया खोटं हसू आणत किचनमध्ये आली. तशी कोमलची सासू तिला म्हणाली, अशी खांबासारखी उभी राहून बघतच बसणार आहेस का चपाती पण बनवणार आहेस? मला खूप जोरात भूक लागली आहे. तिची आई मुलीला मायाला म्हणाली, माया, मी तुझ्या बाबांच्या सोबत बाहेर जेवायला बसते. तू मला ताट आणून दे, नाहीतर तुझे बाबा आनंदात किचनमध्ये येतील आणि हिचा रडलेला चेहरा बघून आपल्यालाच अजून 2 गोष्टी ऐकवतील. असं म्हणत तिची आई बाहेर गेली आणि माया त्या दोघांना जेवण वाढायला लागली. त्या दोघांचं जेवण झालं होतं तोपर्यंत मयूर घरी परत आला. त्याच्या आईने मुलाला आणि मुलीला दोघांना एकत्र जेवायला बसवले आणि स्वतः त्या दोघांना वाढायला लागली. पण एकदाही सुनेला सासऱ्यांच्या समोर येऊ दिलं नाही. जेव्हा त्यांचा नवरा दुकानावर गेला तेव्हा त्यांनी सुनेला आवाज दिला आणि म्हणाल्या, महाराणी, आता तू वाढ या दोघांना जेवायला. कारण नसताना आत बाहेर करून मला थकायला झालं. नंतर मुलाला म्हणाल्या, अरे, असं कोणी मारतं का बायकोला? बघ, तिच्या चेहऱ्यावर डाग दिसत आहेत. कसं कसं तुझ्या बाबांपासून लपवून ठेवलं आहे, आमचं आम्हालाच माहीत. जर कोमल आता तुझ्या बाबांच्या समोर आली असती ना तर तुझ्या बाबांनी तुला सोडलं नसतं. जरा तुझी थोडी तरी अक्कल वापरत जा. तुझ्या रागावर जरा कंट्रोल ठेवत जा. आईचं बोलणं ऐकून मयूर म्हणाला, आई, तू मला माझ्या रागावर कंट्रोल करायला सांगत आहेस. माझ्या तर मनात येतं की हिला चांगली झोडपून काढावी, पण नंतर मी स्वतःच्या रागावर कंट्रोल केला. हीच मोठी गोष्ट आहे. आता तू मला समजावून सांगू नकोस. शेवटी मुलाच्या समोर त्याची आई शांत बसली. सगळे लोक जेवण करून आपापल्या खोलीत निघून गेले आणि कोमल तिथेच हॉलमध्ये एकटी बसली. तेवढ्या दारावरची बेल वाजली. कोमल दार उघडायला निघाली तेवढ्यात तिची सासू खोलीतून बाहेर आली आणि सुनेला म्हणाली, कोमल, तू हा काय वेडेपणा करायला निघाली आहेस? अगोदर तुझा चेहरा तरी नीट होऊ दे. जगाला दाखवायला कशाला निघाली आहेस? आमची इज्जत चव्हाट्यावर आणायला निघाली आहेस का? तुझ्या खोलीत जा, मी जाऊन दार उघडते. असं म्हणत तिची सासू दार उघडायला गेली. दार उघडलं तर समोर कोमलचे मामा मामी उभे होते. त्यांना असं अचानक समोर बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आता कोमलला त्यांच्यासमोर येण्यापासून कसं थांबवायचं? घाबरतच त्या म्हणाल्या,
अरे, तुम्ही लोक अचानक असे न सांगता कसे काय आलात? तेवढ्यात मयूर पण तिथे आला आणि आईला म्हणाला, आई कोण आलंय? अचानक बायकोच्या माहेरच्या लोकांना समोर बघून तो हैराण झाला. कोमलची मामी चेष्टा करत म्हणाली, अहो, आम्हाला आत बोलवणार आहात का दारातूनच परत जायला सांगणार आहात? त्यांचं बोलणं ऐकून तिची सासू दचकली आणि त्यांना घरात घेऊन आली. मयूर त्या दोघांच्या पाया पडला आणि खोलीत जात म्हणाला, मी कोमलला बोलावून घेऊन येतो. असं म्हणत खोलीत गेला आणि बायकोला धमकावत म्हणाला, तुझं तोंड त्यांच्यासमोर उघडायची गरज नाही. त्यांच्यासमोर शांत बस आणि काहीतरी कारण सांग. असं सांग की बाथरूममध्ये पाय घसरून पडलीस तेव्हा हा मार लागला. समजलं का तुला? शेवटी तुझे मामा मामी तुझ्या आईचं ओझं उचलत आहेत, तीच तुझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कोमल स्वतःला सावरत खोलीतून बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर पडलेला डाग बघून तिचे मामा मामी उठून उभे राहिले आणि म्हणाले, कोमल बाळा, हे काय झालं? तसा मयूर लगेच म्हणाला, त्याचं काय झालं, ती बाथरूममध्ये पाय घसरून पडली तेव्हा मार लागला आहे. पण मामा मामीला समोर बघून कोमल स्वतःला सावरू शकली नाही आणि रडायला लागली. मुलीला असं रडताना बघून तिच्या मामीने तिला मिठी मारली आणि म्हणाली, कोमल, मला खरं सांग, काय झालं? तुला हे कसं लागलं? आमच्यापासून काहीच लपवून ठेवू नकोस. तिची सासू गोष्ट सांभाळत म्हणाली, अहो, तुम्ही चुकीचा विचार करत आहात. बहुतेक तिने खूप दिवसांनी तुम्हाला बघितलं आहे ना, म्हणून रडत आहे. अजून दुसरं काहीच नाही. तिची मामी म्हणाली, विहीनबाई, हे सत्य नाही. आमची कोमल एवढी नाजूक नाही की एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून रडायला लागेल. मयूर मध्येच म्हणाला, मग मामी, तुम्ही स्वतः तुमच्या मुलीला विचारा की काय झालं तिला रडायला. कोमल लगेच म्हणाली, मामी, माझ्या नवऱ्याने मला मारलं आहे. अचानक कोमलला असं बोललेलं बघून सगळ्यांचे चेहरे पांढरे पडले. तिचा मामा रागात म्हणाला, असा कसा तुम्ही माझ्या मुलीवर हात उचलला? तिची सासू म्हणाली, अहो, ही तर त्या दोघा नवरा बायकोंमधली गोष्ट आहे. माझ्या मते त्या दोघांच्या मधल्या गोष्टी दोघांना सांभाळून घेऊ द्या. यात आपण तरी काय करू शकतो? तिचा मामा म्हणाला, जेव्हा ही गोष्ट तुमच्या मुलीसोबत मायासोबत घडेल ना, तेव्हा मग तुम्ही असं बोला. आम्ही आमच्या मुलीबद्दल हे ऐकून घ्यायला इथे आलो नाही. जर घरातले मोठे लोक स्वतःचे अंग काढून बाजूला व्हायला लागले तर मग अशा घरात आम्ही आमची मुलगी नाही ठेवू शकत. माफ करा विहीनबाई, आमची मुलगी आम्हाला जड झाली नाही. आम्ही आमच्या मुलीला या नरकातून घेऊन जात आहोत. आम्ही आमच्या मुलीचं लग्न मार खाण्यासाठी लावून दिलं नाही. कोमलची सासू त्यांना समजावत म्हणाली, पण अहो, माझं जरा ऐकून तरी घ्या. त्यांचं काहीच ऐकून न घेता तिचे मामा मामी तिला सोबत घेऊन निघून गेले. जेव्हा तिच्या सासऱ्यांना याबद्दल समजले तेव्हा त्यांना पण खूप राग आला. त्यांची बायको आणि मुलगा कोमलला परत घेऊन या असं बोलायला लागले. तेव्हा त्यांनी स्वतः तिला परत घरी घेऊन यायला नकार दिला आणि तिथून निघून खोलीत गेले.